कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा एल्गार पाहायला मिळतोय। बच्चू कडू यांच्याकडून सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला गेलाय। कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे। नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। नागपुरात बच्चू कडू यांच्या रॅलीमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते। शेतकरी रस्त्यावर उतरला तर सरकारचं वाटोळ होईल असा इशारा बच्चू कडूंनी दिला। आम्ही 8 महिन्यापासून बोलत आहोत। 8 महिन्यापासून किमान 15 वेळा निवेदन दिले। त्यांना शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी वेळ नाही, मेंढपाळासाठी वेळ नाही, मच्छीमारांसाठी वेळ नाही, कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी 5000 घेतात त्याच्यासाठी वेळ नाही आहे। आणि आता वेळेवर बैठक लावली, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा। मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मेसेज केले, माझ्या फेस टाईमवर माझे निवेदन पाठवले, काढून दिले। त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही। अभी तो टेलर है, पिक्चर बाकी है, जाम तो अभी बाद में होगा। अरे जरा लाज वाटली पाहिजे। गेल्या 4 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसामुळे महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। त्याचं पीक हातातलं गेलेलं आहे आणि आता रब्बीचं पीक कसं पेरायचं या विवंचनेमध्ये तो शेतकरी आहे आणि तुम्ही त्याची चेष्टा करायला लागला आहे। हा शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, एवढाच इशारा मी सरकारला देतो।